एका गावात एक गरीब माणूस बुटं शिवून आपलं पोट भरायचा. म्हणजे पायातले फाटके तुटके बुटं लोकांचे शिवायचे, त्याच्यातून काही 4 पैसे मिळायचे, त्याच्यावरती अर्ध्या पोटानं मस्त कसं तरी जगत होता. आणि त्याच्या शेजारी एक मोठा शेठ होता. तो व्यापारी होता, त्याच्याकडे पैशाला काहीच कमी नव्हतं. पण कधी बी एक लक्षात ठेवायचं, ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो ना, तो कधी समाधानी नसतो. हा खेटर शिवून रोज गाणे गाऊन आनंदानं राहायचा. आणि हा मोठा शेठ जे होता ना, तो मात्र आज त्यांना लाखो रुपयाची कमाई झाली तरी उद्याच्या 1.5 लाख कशी होतील याच टेन्शनमध्ये राहायचा. आणि बघता बघता त्या शेठच्या डोक्याला टेन्शन जास्त झालं आणि तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर मग त्या शेठनं मोठे मोठे डॉक्टर बोलले, बाहेर देशातून बोलले, पण याच्या मात्र दुखण्यावर काही कुणाचा इलाज झाला ना. अखेर शेवटी तो माणूस घरात पडून राहायला लागला. आणि हा जो होता शेजारी, जो बुटं शिवून आपलं पोट भरायचा, पण बुटं शिवता शिवता तो गाणे म्हणायचा, देवाचे गाणे म्हणायचा. आणि हे गाणे त्या शेठच्या कानावर पडायला लागले. कानावर पडायला लागले की हळूहळू शेठचं मन दुखण्यातून थोडं बाहेर यायला लागलं. आणि मस्तपैकी तो पण गाणे ऐकायला लागला. त्याचं मन दुखण्यातून आणि पैशातून व्यापारातून थोडं बाहेर आलं, गाण्याचं मन लागलं की मग हळूहळू त्याचा आजार बरा झाला. बरा झाला की मग त्यानं काय केलं, त्या बुटं शिवणाऱ्याकडे गेला आणि मस्त पैशाची एक बॅग घेतली आणि म्हणला, ही धर तुला. का? अरे, मला भल्या भल्या डॉक्टरने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मी झालो नाही, पण तुझ्या ह्या भजनाच्या गाण्यामुळं माझं लक्ष व्यापारातलं ह्याच्यातलं कमी झालं आणि तुझ्या गाण्याकडे लागलं, म्हणून माझ्या डोक्यावरचा ताण कमी झाला. त्याला भेलो मोर होता. म्हणलं बिबट्या चाला, धरी तुला एक बॅग. तो गरीब माणूस खुश झाला. मग त्यानं काय, थिएटर शिवायची बंद केली, आयतं खायला चालू केलं. आता एवढं बॅग भरून पैसा आलाय, जेवढा काही जीवनामध्ये त्याला कधी बघाय भेटला नसता, एवढा पैसा एकदम आला. त्यानं थिएटर शिवायची बंद केली. काही दिवसांनी हळूहळू करता त्याच्या दुकानावर कोणी यायच ना, का तर हेच काम करीन, आता दुकानावर येतील कशाला कोण. मग त्याला बी बसून खायची सवय लागली. मग त्यानं देवदेव करायचा सोडून दिला, मस्त बसून खायची सवय लागली. यानं गायचं गाणं बंद केलं आणि शेठनं आणखी व्यापाराचं टेन्शन जास्त घेतलं. अजून त्या शेठचं दुखायला लागलं. ह्याला त्या शेठला ह्याची गाणी ऐकावं वाटायला लागली, पण ह्यानंच गाणी गायची बंद केली. का केले? ज्या माणसाला देवानं काही दिलंय ना भरपूर, तो देवाचे गाणे गात नाही, तो त्याच्या पैसा वाढवण्याची गाणी गातो. तसं मित्रांनो, त्या शेठला टेन्शन आलं कशामुळं? पैसा 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 करीत राहिल्यामुळं आलं. देवानं दिलंय ना, यात समाधान माना, कमीत राहा, करीत राहा, पण इतकं बी टेन्शन घेऊ नका की स्वतःला दुखणं येईल.